नमस्कार मित्रांनो, आज आपण मॉडेलच्या वाक्याचं छंद व्हॉइस या भागाची माहिती पाहणार आहोत। यापूर्वी आपण साध्या काळातील वाक्याचा छंद व्हॉइस पाहिला, त्यानंतर चालू काळातील वाक्याचा छंद व्हॉइस करून पाहिला आहे। तिसऱ्या नंबरला आपण पूर्ण काळातल्या वाक्याचा छंद व्हॉइस केला आणि आज चौथा मॉडेलच्या वाक्याचा छंद व्हॉइस करतोय। आपण छंद व्हॉइस शिकण्यासाठी 5 नियम केलेत। ह्या 5 नियमांद्वारे संपूर्ण छंद व्हॉइस विचारात घेतोय आणि समजून घेतोय। आज आपल्याला मॉडेलच्या संदर्भातल्या वाक्यांचे छंद व्हॉइस कसे करायचे याची माहिती पाहिजे। आता मॉडेलचे वाक्य म्हणजे काय, कोणत्या वाक्यांना मॉडेलची वाक्य म्हणायची हे पण आपल्याला समजलं पाहिजे। त्यासाठी प्रत्येक नियमाच्या वेळेस मी ते वाक्य ओळखण्यासाठी तुम्हाला काहीतरी साइन दिलं होतं। याही ठिकाणी मॉडेलची वाक्य ओळखण्यासाठी तुम्हाला क्ल्यू देतोय। मॉडेलची वाक्य म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये शाल, विल, कॅन, कुड, मे, मस्ट, माइट, शुड, वुड यांसारखी मॉडेल हेल्पिंग व्हर्ब येतात त्या वाक्यांना मॉडेलची वाक्य म्हणायची। हेल्पिंग व्हर्बच्या प्रकारांमधील मॉडेल हा एक प्रकार आहे। तुम्हाला जर हेल्पिंग व्हर्बचे प्रकारच माहिती नसतील तर त्यावरती ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। सहाय्यकारी क्रियापदांचे 2 पार्टमध्ये डिव्हायडेशन केलं जातं। एक आहे प्रायमरी हेल्पिंग व्हर्ब आणि सेकंड असतात मॉडेल हेल्पिंग व्हर्ब। ह्या मॉडेलमध्ये जेवढी हेल्पिंग व्हर्ब आहेत त्यांपैकी कुठलेही आलं तर ते वाक्य मॉडेलच्या वाक्य आहे असं म्हणायचं आणि त्यानुसार त्याच्यात बदल करायचा। तर काय बदल करायचा आहे ते देखील आपण बघूया। इथं आपण अभ्यास करताना ॲक्टिव्ह मधून पॅसिव्ह कसा करायचा याची माहिती पाहतोय, म्हणून पॅसिव्हचं सूत्र आपलं पाठ असलं पाहिजे। कर्म, सहाय्यकारी क्रियापद, क्रियापदाचे तिसरे रूप, उर्वरित भाग बाय प्लस कर्ता अशी त्याची रचना आहे। मग या ठिकाणी जेव्हा आपण वाक्य बनवणार तेव्हा ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म, त्यानंतर वाक्यात जे हेल्पिंग व्हर्ब आलेलं असेल मॉडेलपैकी ते, त्यानंतर बी कंपल्सरी लिहायचं बी नंतर क्रियापदाचं तिसरं रूप, त्यानंतर वाक्यात उरलेला भाग आले असेल तर तो, नंतर बाय आणि शेवटी कर्ता। अशा पद्धतीने ह्या वाक्याची रचना असणार आहे। असं आपल्याला वाक्य बनवायचं आहे। हे वाक्य बनवताना काही नियम आहेत, जसे पूर्वीच्या वाक्यांमध्ये आपण नियम पाहिलेत अगदी तसेच नियम आहेत। कर्म जर द्वितीयत असेल तर त्याचे सर्वनाम करून लिहावं लागेल, कारण ते सुरुवातीला येते। दुसरा नियम आहे वाक्यात जे सहाय्यकारी क्रियापद असेल तेच लिहावे। आता इथं आपल्याला वर्तमान काळात कोणतं, भूतकाळात कोणतं असा विचार करत बसण्याची गरज नाही। मॉडेलमधले कोणतंही आलं तर आहे तसंच्या तसं लिहायचं, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही। हा एक नवीन नियम या ठिकाणी आहे। तिसरा नियम आपण आतापर्यंत प्रत्येक छंद व्हॉइसमध्ये पाहिला होता। कर्ता जर सर्वनाम असेल तर बाय नंतर त्याची द्वितीया विभक्ती लिहायची आहे, कारण कर्ता आता वाक्याच्या शेवटी आलाय म्हणून त्याची द्वितीया लिहावी लागेल। अशा पद्धतीने हे नियम लक्षात घेऊन आपण मॉडेलच्या वाक्याचा छंद व्हॉइस करूया। मॉडेलच्या वाक्याचा छंद व्हॉइस करण्यासाठी सूत्र तुमचं पाठ असलं पाहिजे। सूत्र पहा, कर्म, त्यानंतर जे मॉडेल आलं असेल ते मॉडेल, त्यानंतर बी कंपल्सरी लिहायचं आहे आपल्याला, बी नंतर क्रियापदाचं तिसरं रूप, पास्ट पार्टिसिपेट, आणि त्यानंतर जर वाक्यात उरलेला भाग असेल तर तो उरलेला भाग, त्यानंतर आहे बाय आणि शेवटी कर्ता। अशा पद्धतीने ह्या वाक्याची रचना होणार आहे। चला काही वाक्य घेऊन आपण सोडून पाहूयात। पहिलं वाक्य या ठिकाणी घेतलेलं आहे, यू कॅन विन द मॅच इन धिस इयर। या वाक्यामध्ये कोणकोणते घटक आहेत ते घटक पहिले ओळखा, म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला काय आहे ते पाहावं लागेल। इथं सब्जेक्ट आहे, त्यानंतर कॅन हे हेल्पिंग व्हर्ब आहे, त्यानंतर विन हे व्हर्ब आहे, द मॅच हे वाक्याचं ऑब्जेक्ट म्हणजे कर्म असेल। कर्म ओळखायचं कसं मी सांगितलं होतं तुम्हाला, क्रियापदाला काय किंवा कोणाला असा प्रश्न विचार। या ठिकाणी
विन म्हणजे जिंकणे. काय जिंकणार आहे? द मॅच. मॅच जिंकणार आहे म्हणून द मॅच हे वाक्याचं कर्म होईल. त्यानंतर इन धिस इयर हे वाक्यातला ऑदर पार्ट आहे, उरलेलं वाक्य आहे. मग या वाक्याचं चेंदवाईज कसा बनवणार? आपल्या नियमाप्रमाणे. नियमात सांगितले सुरुवातीला कर्म लिहा. मग इथं कर्म घ्यावं लागेल. कर्म शोधले आपण. द मॅच हे ऑब्जेक्ट आहे, मग ते सुरुवातीला लिहूयात, द मॅच. त्यानंतर वाक्यात जे मॉडेल आलं असेल ते मॉडेल घ्यावं लागेल. इथं मॉडेलपैकी कॅन आलेलं आहे म्हणून आपण कॅन आहे तसंच हेल्पिंग वर्ब घेणार आहोत. त्यानंतर कंपल्सरी बी लिहायचं असतो, मग कॅन नंतर बी लिहा. ओके, बी लिहूयात. बी लिहून झाला की क्रियापदाचे तिसरे रूप लिहायचं असतं. मग इथं विन हे क्रियापद होतं, त्याचं तिसरं रूप ऑन. त्यानंतर वाक्यातील उरलेला भाग, जो उरलेला भाग असेल तो या ठिकाणी लिहायचा, इन धिस इयर. त्यानंतर बाय आणि शेवटी करता. अशा पद्धतीने वाक्य बनवलं की ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये होणार आहे. उत्तर काय आले आपलं पहा. द मॅच कॅन बी ऑन इन धिस इयर बाय यू. अशा पद्धतीने हे वाक्य बनणार आहे. आता एक गोष्ट तुम्ही इथं लक्षात घेतली का? वाक्याचा कर्ता हा यू होता आणि यू ही या ठिकाणी सर्वनाम आहे. इथं घेताना तुम्ही यूज घेतले, असं का? त्याची द्वितीया करून लिहायला पाहिजे. या ठिकाणचं यू इकडे येताना, सर्वनाम इकडे येताना त्याची द्वितीया झाली पाहिजे. इथंही द्वितीया आपण केलेली आहे. यूची द्वितीया यूच असते म्हणून यू लिहिलेला आहे. त्याची द्वितीया दुसरं एखादा शब्द असता तर तो लिहावा लागला असता, पण द्वितीया यू असल्याने आपण यू लिहितोय म्हणून एखाद्या विद्यार्थ्याने शंका काढू नये. चला दुसरं वाक्य पाहूयात. दुसरं वाक्य आहे, वी शुड रिस्पेक्ट टीचर्स. या वाक्यात ऑब्जेक्ट सुरुवातीला येईल, टीचर. कोणाला रिस्पेक्ट द्यायची आहे? टीचर्सला. म्हणून कोणाला विचारले मी आता क्रियापदाला प्रश्न, तर उत्तर टीचर आले म्हणून आपला ऑब्जेक्ट टीचर्स असते. टीचर्स. त्यानंतर वाक्यात आलेलं हेल्पिंग वर्ब शुड आहे तसंच लिहा. नंतर बी कंपल्सरी लिहायचं आहे. बी नंतर क्रियापदाचं तिसरं रूप रिस्पेक्टचं रिस्पेक्टेड. नंतर उरलेला भाग नसेल तर बाय लिहा, बाय. आणि करता, इथं वी करता होता म्हणजे सर्वनाम होतं. इथं लिहिताना त्याची द्वितीया करून लिहावी लागते म्हणून वीची द्वितीया अस लिहिलेली आहे. तिसरं वाक्य पहा, ही विल रीड द पेजेस ऑफ बुक. या वाक्यात काय वाचणार आहे? द पेजेस ऑफ बुक्स. ओके, कायने प्रश्न विचारला, उत्तर आलं द पेजेस ऑफ द बुक्स, म्हणजे हे वाक्याचं कर्म झालं. त्यानंतर जे हेल्पिंग वर्ब असेल ते लिहा. विल आले, विल लिहिलं आपण. त्यानंतर कंपल्सरी बी लिहायचं असो, बी लिहा. क्रियापदाचं तिसरं रूप क्रियापद रीड, त्याचं तिसरं रूप रीड आहे तसंच. उरलेला भाग असेल तर ठीक, नाही तर बाय लिहा. आणि सर्वनाम असेल तर द्वितीया करून लिहा. सर्वनाम होतं ही, त्याची द्वितीया हिम. द बुक्स ऑफ द पेजेस ऑफ बुक्स विल बी रीड बाय हिम. चौथं वाक्य आहे, ज्योती विल राईट अ लेटर. काय लिहिते? अ लेटर. कायने प्रश्न विचारला, उत्तर मिळालं मला अ लेटर, म्हणजे अ लेटर हे कर्म झालं. त्यानंतर विल सहाय्यकारी क्रियापद लिहा. त्यानंतर बी कंपल्सरी क्रियापदाचं तिसरं रूप विल राईटचं होईल रिटर्न. उरलेला भाग नसेल तर बाय आणि शेवटी करता आहे तसाच ज्योती आहे म्हणून त्याच्यात बदल होणार नाही. अ लेटर विल बी रिटन बाय ज्योती. अशा प्रकारे मित्रांनो खूप सोपी पद्धत आहे. फक्त तुम्हाला सूत्र पाठ करायचं आहे. त्या सूत्राप्रमाणे एक एक क्रिया करत गेलं की तुमचं वाक्य तयार होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला क्रियापदाची तिसरी रूपं माहिती पाहिजेत. त्यानंतर वाक्यात आलेल्या
सर्वनामाच्या द्वितीया करता आल्या पाहिजेत. असे 2-3 महत्त्वाच्या गोष्टी या छंदवाईसमध्ये आहेत, त्या व्यवस्थित शिकून घ्या. जसं मी मॉडेलचं वाक्य म्हटलं तर मॉडेलचं वाक्य ओळखता आलं पाहिजे. पूर्ण काळातलं वाक्य म्हटलं तर ओळखता आलं पाहिजे. तर तुम्हाला हा छंदवाईस करता येईल, सोडवता येईल. खूप सगळे नियम आहेत, पण हे नियम आपण 5 नियमांमध्ये इन्क्लूड करतोय, म्हणून त्याचे एक एक्स्ट्रा नियम बनतो. जसं मॉडेलचं वाक्य, मग ते ओळखण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. पूर्ण काळातलं वाक्य म्हणून तो पूर्ण काळातले वाक्य ओळखता आली पाहिजे. एवढंच तुम्हाला काम करायचं आहे. अदरवाईज सगळीकडंच नियम देखील सारखेच आहेत. ठीक आहे, ह्या ठिकाणी आपला हा 4था देखील नियम संपलेला आहे. यानंतर पुढचा शेवटचा 5वा नियम आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.